एका साध्या कुंभाराच्या हातात होता परमेश्वर, जे जीवनभर मातीशी खेळले पण मन मात्र देवाच्या चरणी वाहिले. होय, आपण बोलतोय तेर येथील संत गोरोबा काकांबद्दल. महाराष्ट्राची संत परंपरा ही केवळ आध्यात्मिकच नाही, तर ती सामाजिक परिवर्तनाची सुद्धा शिदोरी आहे. या परंपरेत एक अत्यंत तेजस्विनी नाव म्हणजेच संत गोरोबा काका. त्यांच्या जीवनाचे केंद्र तेर हे गाव, म्हणजेच आजची आपली यात्रा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे VS व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. धाराशिव जिल्ह्यातील तेर हे गाव प्राचीन काळी टगर म्हणून ओळखले जायचे आणि याच पवित्र भूमीत संत गोरोबा काकांचा जन्म झाला. आणि पेशाने कुंभार पण मनाने विठोबाच्या चरणी ते अर्पण होते. तेर गावातील गोरोबा काकांचं मंदिर साधं, शांत आणि एकदम सुंदर असं आहे. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळाच भक्तिभाव मनात भरतो. तसेच या मंदिरात संत गोरोबा काकांची समाधी आहे. येथे दररोज भजन, कीर्तन, नामस्मरण चालत असतं आणि जणू त्यांच्या उपस्थितीचा अनुभव येथे प्रत्येक भक्ताला येतो. कशाला सांगशी या पंढरी, विठोबाचा मी वेडा भारी, असे त्यांचे अभंग साधेपणाने बोललेले जरी असले ना, तरी त्यामध्ये भावभक्तीचा झरा हा प्रचंड मोठा होता. गोरोबा काकाचं कार्य केवळ मंदिरापुरतं मर्यादित नव्हतं. मंडळी, त्यांनी समाजाला शिकवलं की श्रम हा धर्म आहे, प्रत्येक माणूस समान आहे, भक्ती ही केवळ पोथीत नाही, ती आपल्या कृतीत असली पाहिजे. येथे आषाढी एकादशी असो वा कार्तिकी, तेरमध्ये गोरोबा काकांची यात्रा म्हणजे भक्तींचा महासागर. दिंड्या, टाळ, मृदुंग, अभंगान संपूर्ण गाव जणू काय विठ्ठलमय होतं. संत गोरोबा काका एकदा विठ्ठल नामात इतके तल्लीन झाले होते की त्यांना आसपास काहीच जाणवलं नाही. त्यांच्या पायाखाली चिखलात त्यांचंच बाळ आलं आणि त्यांच्या अंगावरून ते अन्वनदानात तुडूनही गेलं. गावकऱ्यांनी ओरडून सांगितलं, काका हे तुमचं बाळ आहे. पण गोरोबा काका शांत होते, फक्त एवढंच म्हणाले, हे सगळं पांडुरंगाच्या इच्छेनं होतं. आणि त्या श्रद्धेला उत्तर देत विठोबा प्रगट झाला आणि त्या बालकाला पुन्हा जीवन दिलं. बघा ना, हीच खरी भक्ती, हेच खऱ्या समर्पणाचं रूप. बघा ना मंडळी, ह्याच आपल्याला घटनेवरून असं लक्षात येतं ना, गोरोबा काकाच्या जीवनात भक्ती हेच सर्वस्व होतं. ते देवासाठी कुंभार काम करायचे. त्यांच्या बनवलेल्या मडकी, दिवे, गणपतीच्या मूर्ती प्रत्येकामध्ये भक्ती ओतलेली असायची. त्यांनी कधीच मोठ्या प्रवचनाला आधार घेतला नाही. ते म्हणायचे, मातीसारखं नम्र व्हा, तरच देव तुमच्यात उतरेल. मंडळी, तेर या गावात एक विशेष गोष्ट पाहायला मिळते, ते म्हणजे पाण्यावर तरंगणारी वीट. या विटेचा संबंध संत गोरोबा काकांशी जोडला जातो. स्थानिक कथेनुसार संत गोरोबा काकांनी भक्ती आणि श्रद्धा या बळावरती काही चमत्कार घडवले. त्यात ही एक वीट, ती वीट एका पाण्याच्या टाकीत ठेवलेली आहे आणि ती पाण्यात बुडतही नाही, तर तरंगत राहते. अनेक लोक या विटेला श्रद्धेने नमस्कार करतात आणि ती संत गोरोबा काकांच्या चमत्कारिक शक्तीचं प्रतीक मानली जाते. संत गोरोबा काकांच्या समाधीजवळच एक काळेश्वर महादेव मंदिर आहे. हे काळेश्वर महादेव मंदिर प्राचीन व ऐतिहासिक शिवमंदिर आहे. येथे काळ्या रंगाचे शिवलिंग असून त्यामुळे या मंदिराला काळेश्वर हे नाव मिळाले. मंदिराची रचना पारंपरिक आहे आणि स्थानिक दगडातून बांधलेलं आहे. मंदिर परिसर शांत, भक्तिमय आणि निसर्गरम्य आहे. हे मंदिर शिवभक्तांसाठी एक पवित्र स्थळ मानले जाते.
येथे श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला व प्रत्येक सोमवारी भक्तांची विशेष गर्दी असते. स्थानिक लोकांचे श्रद्धास्थान असून अनेक जण येथे नवस बोलतात व पूजा अर्चा करतात. मंदिराचे वातावरण शुद्ध, सात्विक आणि ध्यानधारणेसाठी योग्य आहे. संत गोरोबा काकांच्या आध्यात्मिक प्रवासामुळे या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंडळी, आपल्या संस्कृतीचं गोड गाणं हीच आपली ओळख आहे. अशाच भक्तिमय प्रवासात पुढच्या वेळी पुन्हा भेटूया VS ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर विठ्ठल विठ्ठल कमेंटमध्ये लिहा आणि लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय श्री संत गोरोबा काका की जय.